हाय फ्रेंड्स, मुक्तार जोशी. या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभागामधील MPW, त्याचबरोबर जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवक आणि महानगरपालिकांमधील MPW यांची पात्रता काय आहे, किंवा कोणत्या विद्यार्थ्यांना या पदासाठी फॉर्म भरता येणार आहे, ती माहिती पाहणार आहोत. कारण काय झालं माहिती आहे का, की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झालेला आहे, की नेमकी MPWची पात्रता काय आहे, झेडपी आरोग्य सेवकची पात्रता काय आहे, मनपा MPWची पात्रता काय आहे, यामध्ये मुलांचा गोंधळ झालेला आहे. त्यामुळे या तिन्ही पदांची पात्रता एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे तुमच्या मनामधील गोंधळ किंवा डाउट्स जे काय आहेत ते दूर होतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. हा कोर्स सार्वजनिक आरोग्य विभागामधील MPW आणि महानगरपालिकेमधील MPW यांच्यासाठी उपयुक्त आहे. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, की सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जो MPW आहे त्याची पात्रता आधी मी तुम्हाला सांगतो. तर सार्वजनिक आरोग्य विभागामधील MPW या पदासाठी पात्रता आहे 12वी सायन्स आणि सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स. म्हणजे फॉर्म भरतानाच तुमचं 12वी सायन्स पाहिजे आणि सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्ससुद्धा कंप्लीट पाहिजे. ही कुणाची पात्रता झाली? सार्वजनिक आरोग्य विभागामधील MPW, ज्याची जाहिरात डिसेंबरमध्ये येण्याची शक्यता आहे. आता दुसरा जो आहे जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवकची पात्रता. आता सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये ज्याला MPW म्हणलं जातं, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, त्याला जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य सेवक असं म्हटलं जातं. तर त्याची पात्रता आहे फक्त 12वी सायन्स. SIचा कोर्स नसला तरी चालतो. मी काय म्हणत आहे, जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवकची पात्रता फक्त 12वी सायन्स आहे. SI म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स नसला तरी चालतो. सिलेक्शन झाल्यानंतर 3 प्रयत्नामध्ये SIचा कोर्स त्यांना करावा लागतो. म्हणजे ज्यांचं 12वी सायन्स झालेलं आहे ते विद्यार्थी जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवक या पदासाठी अर्ज करू शकतात. आता तिसरं जे आहे महानगरपालिकेमधील MPW. तर महानगरपालिकेमधील MPWचं सांगायचं झालं तर आत्ता जे कल्याण डोंबिवली आहे किंवा नवी मुंबईमध्ये MPWच्या जागा आल्या होत्या, तर आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा MPWच्या जागा आलेल्या आहेत. तर या सगळ्यांची पात्रता ही फक्त 12वी सायन्स आहे. त्यामुळं महानगरपालिकेमधील जो MPW आहे त्यासाठी फक्त 12वी सायन्स ही पात्रता आहे आणि निवड झाल्यानंतर मग सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स त्यांना करायचा आहे. तर मला वाटतं आता तुमचं कन्फ्युजन दूर झालेलं आहे. परत एकदा शॉर्टमध्ये सांगतो, की सार्वजनिक आरोग्य विभागामधील MPWसाठी 12वी सायन्स प्लस सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स फॉर्म भरायच्या आधीच कंप्लीट पाहिजे. जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेमधील MPW आणि जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवक यांच्यासाठी फक्त 12वी सायन्स चालतं आणि सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स नसला तरी फक्त 12वी सायन्स झालेला असेल तरीसुद्धा तुम्ही अर्ज करू शकता आणि निवड झाल्यानंतर, जॉइन झाल्यानंतर 3 प्रयत्नामध्ये तुम्हाला सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स कंप्लीट करावा लागतो. आणि जर तुम्हाला जिल्हा परिषद आरोग्य सेवक रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि झडपी आरोग्य सेवक रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.